नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करण्यापूर्वी एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत। अशातच मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेला आतापासूनच सुरुवात झालेली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावायला आता सुरुवात केलेली आहे। आपले प्रतिनिधी ऋत्विक जे आहेत ते आता सध्या आपल्या सोबत लालबाग मधून जोडले गेलेले आहेत। ऋत्विक, आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबाग मध्ये भक्तांनी आताच रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। कसा माहोल आहे, कारण की प्रत्येकाला त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्याची आता आस लागली। नक्कीच सचिन, लालबागच्या राजाचं यंदाचं 91 वर्ष आहे आणि या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज रात्रीपासूनच येथे रांगा लागलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये बघू शकतो। उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे 4 वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि 6 वाजता भाविकांसाठी दर्शन रांग ही खुली करण्यात येणार आहे। मात्र त्या अगोदरच जवळपास 6 ते 7 तास अगोदरच भाविक सध्या आपल्याला रांग लावून इथे आलेले आहेत। बाप्पाच्या दर्शनासाठी येथे भाविक आतुर आपल्याला दिसून येत आहेत। आपण काही भाविकांशी बातचीत करणार आहोत, ते कुठून आलेले आहेत आपण त्यांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आपलं नाव काय आहे, आपण कुठून आलेला आहात आणि आपण रात्रीपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी येथे रांगेत उभे आहात? माझं नाव अमित पटवारी आहे, मी पुण्यावरून आलो आहे। मी नाही आलो इथे, मला बाप्पानी बोलवलेलं आहे। इथे बाप्पाच मला एनर्जी देतात, शक्ती देतात। रात्र इथे येतो कारण मला पहिलं दर्शन पाहिजे असतं बाप्पाचं। लालबागच्या राजाचं विजय हो, गणपती बाप्पा मोरया। आपण इथे या भाविकांचा मध्यरात्री देखील उत्साह बघू शकतो, कशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी हे सर्व उभे आहेत। काय सांगाल, आपलं नाव काय, आपण कुठून आलेला आहात, बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लाईनीत आहात? माझं नाव गौरव कांबळे आहे, मी वरळीवरून आलोय। मी 2009 पासून आदल्या रात्रीच येतो, कारण माझी गणपतीवर खूप श्रद्धा आहे, त्यासाठी येतो। गणपती बाप्पा माझा 14वा साल आहे। काय सांगाल, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपण आलेला आहात, नवसाला पावणारा हा गणपती आहे। माझं नाव आशिष लालानी आहे, हा माझा पहिला वर्ष आहे लालबागच्या राजाचा। मी वसईपासून आलो आहे, तर मी खूप मन्नत ठेवली होती, एटल्यामुळे मी आला आहे इकडे। नक्कीच आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, या ठिकाणी दर्शन रांग ही आतापासूनच भरायला सुरुवात झाली असून जवळपास 7 ते 8 रांगा आता फुल झालेल्या आहेत। भाविक या ठिकाणी आपण बघू शकतो रात्रीच आपली सर्व सोय, आपलं जेवण खावण सर्व करून या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी बसलेले आहेत। आणि उद्या धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते आता जमल्याचं पाहायला मिळतं।